श्री दत्त क्रिकेट संघ भातान असे दोन तुल्यबल संघ अगदी दूरचे हे दोन्ही संघ आहेत. एक संघाचा विचार केला तर ठाणे डिस्ट्रिक्ट मधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय कल्याण डोंबिवलीचा, तर एका बाजूनं एक संघ आपण पाहतोय आपल्या पनवेल विभागातील नामांकित संघ भातान संघ आपण पाहू शकाल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची ही मॅच. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल भोईरला आपण पाहतोय, तर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भोईर आणि साथीनं सागर भोईर ही जोडी. मागच्या मॅच मध्ये दमखम सागरचा पहिला या स्पर्धेतील दुसरी 50 त्याच्या नावावरती आपण पाहिली. काल एक 50 राजेश भोईरनं. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू निखिल भोईर मार्फत पेठाली गाव एंड कडनं. चांगला चेंडू आडव्या बॅटनं प्रवीणनं ताकद दाखवली. मागच्या मॅच मध्ये देखील अशी सुरुवात त्यानं केली होती आणि या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात त्याची पाहायला मिळते. षटकार ठोकलाय. अजूनही संपला नाही या डीजे मास्टर सांगतोय, परंतु थोडीशी आवर घाला. काही बंधनं आपल्यावरती देखील आहेत, फारसा अतिरेक आपण देखील करू नका. षटकार ठोकलाय प्रवीण भोईरनं. आघात 6 न पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. इथे फटका लाजवाब आहे इनफिल्डच्या वरतून ओव्हर द कव्हर. चेंडू सीमा रेषा पार. पंचांचा इशाऱ्याचा निश्चित पंचांचा इशारा तो चौकार. प्रतीक्षा होत होती की चौकार आहे की षटकार. अगदी ताकद फटक्यामध्ये आपण बाहुबलीची पाहू शकाल. बाहुबली अपर केलाय. सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय गोलीच्या वेगानं. एका टप्प्याने सीमा पार. 4 धावा. चौकार. हा चौकार मिड विकेटला नव्हता, परंतु कव्हरला आपण पाहिला. स्वीपर कव्हरला हा देखणा चौकार. ताकदीसोबत नजाकत आपल्याला प्रवीण भोईर मध्ये पाहायला मिळते. अनेक बाईक देखील ह्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल भोईरच्या अगेन्स्ट तडाखेबंद सुरुवात प्रवीण भोईरची आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये फक्त 6चं योगदान तो देऊ शकला, परंतु ह्या मॅच मध्ये आणखीन जबरदस्त फलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. इथे देखील फटका चांगला आहे. आता प्रवीणला रोखणं कठीण होईल. मागच्या मॅच मध्ये सागर बरसला, या मॅच मध्ये प्रवीण भोईरचे तडाके जणू काही आगीचे गोले तो आता मात्र आपल्या बॅट मधून बाहेर मैदानाच्या पाठवतोय. उल्लू बनवून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला. बनवून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला. आलो आज घेऊन सिनेमाला. बॅटिंगची ताकद दाखवत असताना श्री दत्तगुरु क्रिकेट संघ टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग त्याने स्वीकारली. मागची मॅच देखून बॅटिंग करत असताना जिंकली होती, त्या कारणास्तव पुन्हा एकदा तीच रणनीती या मॅच मध्ये देखील त्यांची पाहायला मिळते. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स. चेंडू ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. 4 चेंडू आणि धावफलकावरती 2 षटकार आणि 2 चौकार. 20 धावा. थँक्यू. 2 फ्रेम मध्ये आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. एका फ्रेम मध्ये आपण बॅट्समनची मुवमेंट पाहिली, तर एका फ्रेम मध्ये आपण फिल्डरला धावताना पाहत होतो. हे यश आहे फॉर्च्यून इव्हेंटचं. अतिशय चांगली टीमवर्क आणि अतिशय चांगली ग्रेट कामगिरी त्यांची पाहतोय. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. अफलातून बॅटिंग. मैदानाच्या चहू बाजूला बॅटिंग करत असताना ताकद सोबत नाजाकत टायमिंग या साऱ्या काही गोष्टी या फलंदाजामध्ये पाहायला मिळतात. परिपक्वता दाखवत असताना प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय. थँक्यू. 5 चेंडू आणि 24 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा वनवा पेटवला. मागच्या मॅच मध्ये देखील तडाखेबंद बॅटिंग. 80चा पल्ला गाठला होता. प्रतिस्पर्ध्याला 2ची पॅनल्टी होती. 82चं टोटल नोंदवलं होतं आणि आता देखील त्याच प्रकारची रणनीती, तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फटका हा देखील चांगला आहे. ऑनसाईडला चेंडू टर्न करण्यात आला. 1 धाव तर सहजरित्या मिळेल. 1 धावेनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे ती प्रवीण भोईरनं. आतापर्यंत 6 चेंडू त्यानं खेळून काढले आणि 6 मध्ये योगदान दिलंय. ते तब्बल 25 धावसंख्येचं अगदी तडाखेबंद सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट कसा असायला हवा तो स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. यस आमचे विश्वनाथजी यांचं शुभ आगमन. विश्वनाथ भाई मस्कर यांना आपण पाहू शकाल, कारण की त्यांच्या गावचा संघ सध्याच्या घडीला खेळतोय.
त्यांनी पुरस्कृत केलेला संघ जरी परास्त झाला असला तरी देखील गावचा संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना, परंतु त्यांच्या विरोधात आक्रमकतेनं बॅटिंग टीम भातांकडनं आपण पाहिली. सुपर स्टार्ट आपण पाहतोय, ज्या नावाने या संघाची ओळख, तो आज बाहुबली ऑफ टेनिस बॉल क्रिकेट प्रवीण भोईर बरसला 6 चेंडू 25. मागच्या मॅचमध्ये सागर भोईरचा तडाखा आपण पाहिला होता. छोटा पॉकेट बडा धमाका, त्यानं मागच्या मॅचमध्ये धमाका केला होता. परंतु आता प्रवीण भोईर हा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 प्रणव पाटीलचा वापर करण्यात आला. पहिल्या षटकामध्ये निखिलच्या अगेन्स्ट भरपूर धावा आल्या. महागडं पिवनचं त्याचं षटक राहिलं, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये वापसी करण्यात येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कारण की आघाडीचे आणि भरवशाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोपर्यंत हे 2 फलंदाज राहतील तोपर्यंत धावसंख्येचा वेग थांबवणं गोलंदाजांसाठी कठीण आहे. एखादा विकेट, एखादा ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून द्यावा लागेल तरच मात्र प्रतिस्पर्धी संघाला ते रोखू शकतात, अन्यथा कठीण आहे. इथे एज लागली आहे बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. झेल कंप्लीट. खेळ संपला प्रवीणचा. मागच्या षटकामध्ये 25 न त्यांना आगाज केला होता, परंतु ह्या षटकामध्ये त्याच्या आगीच रणनीती बनवली आणि त्याला बाद करण्यात यश लाभलंय. त्या अर्थातच प्रणवला. थँक्यू. रायगड क्रिकेट समालोचन समितीचे सल्लागार, त्यानंतर एक उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजक, अनेक सारे संघ ते नेहमी पुरस्कृत करतात. सध्या गावच्या संघासाठी समर्थन करत असताना आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच महत्त्वाची आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे, परंतु इथनं जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि उद्याच्या रात्रीमध्ये देखील तो संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता काय घडेल. पहिल्या षटकामध्ये बोलबाला फलंदाजचा पाहिला. प्रवीण भोईरनं ते षटक गाजवलं आणि आता ह्या षटकामध्ये प्रणव पाटीलनं पहिल्याच बॉलवरती मात्र त्याची विकेट काढली आहे आणि या मॅचमध्ये वापसी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्थातच टीम नारिवलीचा. यानंतर नेक्स्ट मॅच नागाव आणि त्यांच्या विरोधात वलवली संघ असेल. दुसरा चेंडू इथे देखील प्रयत्न तर चांगला झालाय, पण तो अलॉंग द कार्पेट हा चेंडू गेला होता. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त एकच धाव. एंड चेंज केला जातोय. नेक्स्ट मॅच स्वर्गीय इंद्रपाल मडवी 11-12-13 नागाव संघ आणि त्यांच्या विरोधात हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वळवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मागाच्या मॅचमध्ये अर्धशतक आपण पाहिलं होतं सागरचं. तो सागर मैदानाच्या आतमध्ये आता ऑन स्ट्राईक. जवळजवळ 8 बॉल नंतर त्याला स्ट्राईक प्राप्त झाली आहे. हिमांशू इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा रविशेठ भोईर साहेबांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम. तसेच एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ख्याती आपल्या MIDC विभागामध्ये आपण पाहिले ते प्रीतम यांचं देखील शुभ आगमन. या आपलं सहर्ष स्वागत. आज देखील ते 40+ मध्ये खेळ करत असतात. एक दर्जेदार क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आपण नेहमीच पाहिले, परंतु ह्या दरम्यान काय घडलंय तर ज्या फलंदाजावरती भरपूर काही निर्भर होतं तो फलंदाज बाद झालाय. हे कमबॅकचं षटक आहे. ह्या षटकामध्ये जी अपेक्षा बाळगली होती आई गावदेवी नारिवलीनं, ती अपेक्षेची पूर्ती करत असताना आपण प्रणव पाटीलला पाहू शकाल. थँक्यू. ती दर्यात नाव अडकली होती आणि तिला तारण्याचं काम प्रणव पाटील करत असताना आगाज 25 न झाला होता P1 मध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 मौल्यवान विकेट त्यानं प्राप्त केल्यात. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये जरी फलंदाज बाद झाला असला तर देखील संघासाठी ती खूप महत्त्वाची बाब आहे. प्रवीण बाद झाला. साथीनं सागर ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर. आता मिडल ऑर्डरची जोडी निलेश भोईर आणि साथीनं जयेश भोईर हे 2 फलंदाज मैदानात पाहायला मिळतात. 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 4 षटकांची ही मॅच. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना श्री दत्त क्रिकेट संघ भातान आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदवर संघ आहे. ताकद दाखवली आतापर्यंत, परंतु पलटवार करत असताना आई गावदेवी नारिवली संघ.
नारिवलीचा फॉर्म देखील सध्याच्या घडीला चांगला आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला निलजाच्या मैदानावरती आणि आज देखील त्यांचा दमखम पाहायला मिळतोय. इथे देखील विकेट कॅरी केले रामकृष्ण पाटीलला आपण पाहू शकाल झेल प्राप्त करत असताना, आणि या झेलनं खेळ संपलाय. धक्का लागतोय तिसरा टीम भातानला. थँक्यू. निलेश भोईर देखील बाद झाला शून्यावरती, तो देखील परतला. आता रोशन भोईर मैदानाच्या आतमध्ये, भोईर ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहेत. सुरुवात ज्या प्रकारे झाली होती असं वाटलं होतं की आता देखील 60चा पल्ला पार होईल, परंतु त्यानंतर वापसी. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की एक तेरी तो एक मेरी, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तोडीस तोड कार्य नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहतो. ॲज अ गोलंदाज ॲज अ फलंदाज नेहमीच एकमेकाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटच्या ह्या कुरुक्षेत्रावरती. गोलंदाज पुढील चेंडू प्रणवचा, चांगला चेंडू बॉडीवरती आदलला, पायचीची लाऊड अपील, परंतु पंच तटस्थ आहेत. त्यांना देखील माहिती आहे एक्झॅक्टली लाईन हाईट फॅक्टर ह्या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर पंचांकडनं हा डिसिजन आपण पाहतोय. सुरेख पंतांची कामगिरी, बाहेर निघणारा चेंडू पंच दर्शवत आहेत. धाव प्राप्त होईल 28 धावा स्कोर कार्डवरती. 1 टू गो. शेवटचा चेंडू प्रणव पाटीलकडनं. काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. वैयक्तिक 2 आणि सांघिक 1 अशा 3 सफलता या षटकामध्ये आपल्या संघाला मिळवून दिल्या. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं वापसी प्रणव पाटीलनं टीम नारिवलीला मिळवून दिली. जयेश भोईर ऑन स्ट्राईक, डाव्या हाताचा फलंदाज रोशन भोईर. त्याच्या इथे फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, फलंदाज बाद. टॉप ऑर्डर ढासळल्या. की आम्ही नेहमी म्हणतो की सरड्याहून अधिक वेगानं रंग बदलणारा कोणता खेळ असेल तर तो क्रिकेट आहे. पहिलं षटक पाहिल्यानंतर कोणी देखील अनुमान लावला नव्हता की धावसंख्या कमी बनेल, परंतु त्यानंतर 4 गडी त्या षटकामध्ये बाद झाले. षटक क्रमांक 3 सौरभ भोईरचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये रोशन भोईर आणि सतीश टावरे आता दाखल झालाय. दोन्ही नवीन फलंदाज, दोघांच्या नावावरती आतापर्यंत एकही धाव नाही आहे. दोघांना आता नव्यानं सुरुवात करावी लागेल. 2 षटकं समाप्त झालेत. 14च्या सरासरीनं 28 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. चला, वेळेची मर्यादा आपण जोपासायची आहे. फील्ड प्लेसमेंट सातत्यानं बदलवत असताना लाजवाब वापसी आपण प्रणवची पाहिली. आता गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ भोईरला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये दमखम दाखवला होता तो सौरभ. फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. समोर क्षेत्ररक्षक आहेत, संधी नाही या. स्क्रीनला धडक देणारा हा तडाखेबंद षटकार रोशन भोईरच्या बॅटमधनं. थँक्यू. सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचं हे विश्व आपण पाहतोय, आणि ह्याच ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून आपले जे स्टार खेळाडू आहेत जे ISPL मध्ये खेळत आहेत आणि ISPL गाजवत आहेत. काल आपण पाहिलं केतन म्हात्रेनं अर्धशतक झळकावलं, तर आज आपल्या रायगडचा अभिमान रजत मुंडेनं देखील त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमापार षटकार. पुलिस को हुक्म देती है कि कल विटनेस को प्रोटेक्शन के साथ अदालत में पेश किया जाए. क्या बात है, क्या बात है. डीजे ते देखील कौतुक करू शकाल आपण. रविशेठ भोईर, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपण पाहतोय. त्यांचा संघ एक मॅच जिंकलाय. अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय. आमच्या आयोजनकर्त्यांवरती प्रेम आहे, त्या खातीर मान्यवर सातत्यानं पाहायला मिळत आहेत. इथे देखील फटका लाजवाब आहे. गोलीच्या वेगानं दणदण करत चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. तिसऱ्या षटकामध्ये सौरभ भोईरच्या अगेन्स्ट आता बॅटिंग चालू आहे. 2 तडाखेबंद षटकार आपण रोशन भोईरचे पाहिले. हा बॅटिंग अफलातून बॅटिंग. टेनिस बॉल क्रिकेटला आता चांगला दर्जा, चांगली उंची प्राप्त होत चालली आहे. अनेक सारे पारितोषिक, अनेक बाईक आपण पाहतोय. अनेक सारे बाईक वीर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात, आणि हेच आपले खेळाडू पुढे जाऊन आपल्या
गावाचं, आपल्या शहराचं, आपल्या विभागाचं आणि आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं नव्हे तर देशाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतं. तिथे फटका चांगला आहे, अगदी ओव्हर द पॉइंट हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये चेंडू रवाना होतोय, पंचांचा इशारा, चौकार, 4 रन. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. आमच्या महागुरूंची आठवण करून दिली डीजे मास्टरनं. काय दमदार कामगिरी आपण डीजे मास्टरकडनं देखील पाहत आहोत. महागुरु म्हटल्यानंतर जर आपण विचार केला तर आमचे एम डी गडगे, सूत्रसंचालन अगदी नीटनेटकेपणानं त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 45 धावा धावपळकावरती, 4 गडी आतापर्यंत गमावलं. 3रं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय सौरभ भोईरचं. आडव्या बॅटनं खेचून आणला बॉलला ऑन साईडला, डीपमधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल धाव. बॅटिंग ऑर्डर खूप दमदार आहे टीम भारतांचा. जर विचार केला तर डेप्थ आपल्याला बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. असं वाटलं होतं की सुरुवातीचे 2 फलंदाज फक्त आक्रमकतेनं बॅटिंग करतील, त्यानंतर कदाचित संयमतेनं डावाला सावरण्याचं काम होईल, परंतु तसं नाही. अगदी टॉप गिअरमध्ये फलंदाजी करायचं हे उद्देश ठेवून फक्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतायत आणि तसा खेळ करतायत. 46 धावा धावपळकावरती, षटक क्रमांक 3, अंतिम बॉल षटकातील सौरभकडनं. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. या शेवटच्या बॉलवरती मात्र निष्ठेचा श्वास सोडला आणि विकेट कॅरी केला निम्मा संघ गारत. षटक समाप्त झालंय. 3 धावा धावपळकावरती, 46. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण रिपोर्ट करायचा आहे. टीम हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय इंद्रपाल मडवी गावदेवी 12-13 नागाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय टॉस. टीम मीटिंग आपण पाहू शकाल. 3 षटकं समाप्त झालेत. अजून ह्या सत्रातील एक षटकाचा खेळ आपल्याला शेष पाहायला मिळतोय. छोटे छोटे चिमुकले प्रेक्षक आपण पाहू शकाल, मॅचचा आनंद घेत आहेत. आज देखील काही प्रमाणात मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक पाहायला मिळतात. खरं तर ही स्पर्धा अनाउन्समेंट झाली त्यानंतर या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहिली जात होती. जसा स्पर्धेचा आघात झाला भरपूर मान्यवर, परंतु ज्या प्रकारचे सामने झाले ना, क्रिकेटचा विजय झाला आणि खरं तर ही स्पर्धा यशाची उंच शिखर गाठताना पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतो आमचे जे प्रेक्षक मुवमेंट त्यांची पाहायला मिळते. तर नागावगावचे करण पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती आहे या आपण, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय कालूरामजी पाटील साहेबांना देखील, कालूरामजी माली, यस, क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत. जिथे जिथे नागाव संघ जातो तिथे ते आमच्या काकांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं. तर या कालूरामजी माळी साहेबांना देखील विनंती आहे, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी करण काटे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर आहेत, करणवरती विश्वास. पहिला चेंडू चांगला ढिल्यावर केलाय, समोर खेळतायत, मिड ऑफ तैनात होता, 1च धाव. 47 धावा धावपळकावरती. आगाज दमदार झाला. पॉवर प्लेला दमखम आपण पाहिला प्रवीणचा. त्यानंतर दुसरं षटक चांगलं राहिलं टीम नारिवलीच्या बाजूनं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वापसी झाली ती टीम भातांची. 17 धावा तिसऱ्या षटकामध्ये, 18 धावा आल्या होत्या. यस, उद्या लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कैलास शेठ घर त्यांच्याकडनं लकी ड्रॉ साठी आपण पाहतोय स्पायसिकल, जे उद्या पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी. परंतु इथनं सांगण्यात आलंय की 15 वर्षाखालील जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी ती पर्वणी असेल. आधार कार्ड चेक केला जाईल, तो घेऊन या आपण. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, विकेट डाऊन. या षटकामध्ये करण आपल्या टीमला वापसी करून देत असताना गरज आहे, कारण की दुसऱ्या सत्रामध्ये विजय जर संपादन करायचा असेल तर कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल ते टीम भातांना. थँक्यू. 11:30 वाजलेत. अजून देखील प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रेक्षकांनी देखील भरपूर प्रेम या स्पर्धेला दिलंय.
एक यशस्वी स्पर्धा, यशाची उंच शिखरं गाठताना आपण पाहू शकाल. जी काही मेहनत, जी काही स्वप्न पाहिली होती या आयोजनकर्त्यांनी, खास करून आमचे ग्रामस्थ मंडळ पेठाली असतील, आमचे संपूर्ण कैलासवासी महादेव काका 11 संघ असेल, विकास स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय, लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ असेल, जी मेहनत आपण. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू इथे बॉलला पाठवलं ते मिड विकेट रिजनला, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 55 दाखवतोय, परंतु त्याहून पुढे जाण्याचा प्रयत्न असेल तो भातान संघाचा. एकंदरीत कमीत कमी धावसंख्येचा प्रयत्न एका बाजूने टीम नारिवली देखील करते. या षटकामध्ये कमबॅक सुरेख आहे करण काटेचा, कारण की आतापर्यंत त्यानं फक्त धावा 2 खर्च केल्यात, 1 विकेट महत्वपूर्ण प्राप्त केलाय. स्लॉगर डेट ओव्हरचं हे षटक रिव्हर एंड कडनं करण. फटका चांगला आहे, समोर क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू त्याच्या समोरून सीमारेषा पार, उत्तुंगाचा षटकार. थँक्यू डीजे. मिठीची आठवण करून देऊ नका, रात्र पडत चालले, प्रेक्षक आता आमचे गडबड करतील. आमचे दशरथ पाटील असते तर याचं काही वेगळंच वर्णन असतं, त्याची बातच काही न्यारी आहे, अगदी मजा असते. परंतु जर लाईव्ह मॅचेस नसतील तर दशरथ पाटील यांना ऐका, मजा येते. इथे स्कूप करायचं होतं, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. यस, वेल जज कॅच. प्रणवला आपण पाहिलं, तिसरा झेल आतापर्यंत ह्या सामन्यामध्ये आपण प्रणवचा पाहतोय. ग्राउंड फिल्डिंग प्रणवनं खूप चांगली केली आहे. आज फिल्डिंग मध्ये स्टँडर्ड सेट करत असताना आई गावदेवी नारिवली टीमला आपण पाहतोय. थँक्यू. महाराष्ट्र राज्य गीत आपण ऐकलं, ती ऊर्जा स्त्रोत हे गीत आहे, कारण की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, अशी माझ्या महाराष्ट्राची ख्याती आहे. आणि त्या महाराष्ट्र डीजेच्या माध्यमातून आतापर्यंत 54 धावा धावपळकावरती, फक्त शेवटचा चेंडू या सत्रातील शेष आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये शुभम भोईर दाखल होत असताना शुभम आणि संदेश ही जोडी, परंतु चेंडू आता एकच शिल्लक आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आपले मान्यवर कैलासजी घरत हे देखील पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून उद्या लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल. दीपकजी केनी हे देखील आहेत, मृदुंगाचार्य दीपक केणी यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. शेवटचा बॉल, टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळेल करणकडनं. चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉल आला. वापसी खूप चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये 25 आल्यानंतर असं वाटलं होतं भला मोठा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, परंतु 2 षटकं खूप चांगली राहिली. एक षटक आपण प्रणव पाटीलचं पाहिलं आणि डेट ओव्हरचं जे षटक करण काठेचं आपण पाहिलं, तिथे देखील फक्त धावा 8 आल्या. 2 षटकामध्ये फक्त 10 धावा गेल्या, परंतु उर्वरित 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात 25 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात 18 आल्या होत्या. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. 55 धावा धावपळकावरती 54 धावा धावपळकावरती नोंदवल्या गेल्या आहेत. 55चं टार्गेट आहे, तर हे टार्गेट पूर्ण होईल की नाही हे आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रात पाहू. परंतु तुर्तास आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करूया. एका बाजूनं टीम हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वलवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल स्वर्गीय इंद्रपाल मडवी गावदेवी 12-13 नागाव हा संघ पाहायला मिळेल. सचिनजी केनी आणि कैलास केनी यांना विनंती करतो की टॉस उडवायसाठी यायचं आहे. या सचिन केनी, कैलासजी केनी या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, या आपण आपल्या शुभास्ते करूया टॉस. टॉस बॉक्समध्ये हा टॉस होईल. द्वितीय फेरीतील द्वितीय लढाई, एका बाजूनं टीम वलवली आणि त्यांच्या विरोधात नागाव संघ. दुवा खरं तर त्या दिवशी झाली होती. प्रत्येकाला वाटत होतं तुर्बे संघ जिंकावा, याचं कारण की प्रेक्षक येतील असं वाटत होतं आणि जिंकला.
हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघाने जिंकला टॉस. तर थोडीशी माफी मागतो, मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच एक पेंडिंग होती. टीम वलवलीनं सामना जिंकला होता, भरपूर मान्यवर होतं, त्या कारणास्तव काहीशा चुका आमच्याकडनं देखील घडू शकतात. सो आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जेव्हा वलवली आणि त्याच्या विरोधात रोहिंजन संघ होता तेव्हा सामना जिंकला होता टीम वलवलीनं. तर आमचे गुणसंख्या लेखक आम्हाला माहिती देतील की त्या मॅचमध्ये दमखम आपण पाहिला होता. ऋषी चौधरी, यस, या ऋषी चौधरी. यस, हॅलो, यस, आमचे रवी शेठ या ठिकाणी आहेत. रवी शेठ भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्तेच आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. मागच्या मॅचमध्ये दमदार कार्य राहिलं होतं आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं. गोलंदाजी केली होती विशाल चिंद्रणकर, ह्या गोलंदाजानं गोलंदाजी केली होती, त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. सामनावीरासाठी ना बॉलिंगसाठी आलतं हे त्या याला दे विशालला. यस, विश्वनाथ शेठ म्हस्कर यांच्याकडनं डीजे याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता डीजे काय गप्प बसणार नाहीये, आपल्यावरती पाबंदी आहे, परंतु डीजे मास्टर गप्प बसत नाही, याचं कारण आता आमच्या लक्षात आलं. यस, नो डाऊट, जाऊया मॅचच्या दिशेनं. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, मॅच रंगेल. यस, आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून इतरांना देखील त्रास नको. थोडंसं आपण डीजे क्रिकेट विथ म्युझिक ही चांगली संकल्पना आहे, परंतु आवाज थोडा कमी ठेवा. जाऊया मॅचच्या दिशेनं. 55 धावसंख्येचं लक्ष आहे. मायक्रोफोनवरती आवाज असेल, दमदार आवाज दैसरगावचा सौरभ पाटीलचा. थँक्यू सो मच साही राजे, थँक्यू सो मच साहीजी पाटील. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. नयनसाठी पारदर्शी कला दीपक शेठ पाटील यांच्याकडनं प्रत्येकी षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. खुश असतील विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं त्यांना 2000 रुपये भेटलेत. खुश असतील विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं त्यांना 2000 रुपये भेटलेत. आज की रात जीतो के नाम ना गाणी वापस लावतील ते. अजून कॅश प्राइज येईल, काही हरकत नाही. विश्वनाथ शेठ म्हटलं तर दिल दर्या राजा आहे आमचा. इथे तुम्ही पाहताय 10 रेकीचा प्रयत्न राहिलाय. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलनं खेळाला सुरुवात केली नयन आणि संघ जाऊन पोहोचलाय धावपलकावरती. तुम्ही पाहता दोन्ही आकड्यावरती 13.75 ची सरासरी. आमचा मॅक्सल आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहता निरंजनला तुमचं देखील हार्दिक स्वागत करू. आमची ही सुकन्या तुम्ही पाहता मॅचला एन्जॉय करते, तिला देखील थोडी थोडी थंडी लागतीये, तरी देखील क्रिकेटपासून ती दूर होत आहे. क्रिकेटवरती प्रेम आहे खऱ्या अर्थाने या मुलींचा. रिदममध्ये थोडा प्रॉब्लेम आला, पुन्हा एकदा सज्ज होईल. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी स्मृती चषक 2025 मध्ये या क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. षटकातील पुढचा बॉल फटका 5च्या रनमध्ये लॉग ऑन सीमा पार. पहिला तडाखा षटकाचा. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. आहे तो सल्लागार. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. नारिवली गावाचा एकच दादा. सामना जिंकला तर 11,000. नारिवली टीम साठी एकदा विश्वासाठी जोरदार टाळ्या लावा बघा, नक्कीच झालं पाहिजे. हा बॉल तुम्ही पाहताय
फलंदाजी ते बाद. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार, आहे तो सल्लागार. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. थँक्यू डीजे. स्वर्गीय खऱ्या अर्थात तुम्ही पाहता डे फॉर्मेटची स्पर्धा तुम्ही एन्जॉय केली. स्वर्गीय नारायण शेठ चषक 2025 त्या स्पर्धेचा 5 दिवस मी घटक झालो. एक थाटामाटात खऱ्या अर्थानं एखाद्याने प्रतिक्रिया देखील दिली की ही स्पर्धा रतनबुवा सारखी झाली आणि आमचे लाडके जग विलासदादा खरं त्यांच्याकडनं लकी ड्रॉ साठी तुम्ही सायकल देखील प्रेक्षकांना पाहणार आहात. त्यानंतर तुम्ही पाहता तळोजा शहराध्यक्ष आमचे निर्दोष शेठ केणी यांच्याकडनं जो चॅम्पियन होईल त्यासाठी बोकड आहे आणि आमचे दादा जयवंत दादा घरत ते देखील मॅचला एन्जॉय करतात. यांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी स्मृती चषक 2025 मध्ये. फडका चांगला बॉल चालला मिड विकेटला. वॉट ऑफ फिल्डिंग, वॉट ऑफ फिल्डिंग, लाजवाब, अप्रतिम. दिल दोस्ती दिल दुनिया तरी राजा आमचे निर्दोष शेठ केनी यांच्याकडनं जो संघ चॅम्पियन त्यासाठी बोकड आहे. बादशाह रनर मध्ये वॉल शॉट रेस मध्ये आले. बॉलला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा फार आलाय. चौकार 4 डीजे. 11 मार्च या दिवसाला वाढदिवसाचा सोहळा आला. वाढदिवसाचा सोहळा आला, वाढदिवसाचा सोहळा आला. रायगड ठाण्यात 14 गावात आयोजन प्रथम वाखाचा. थँक्यू. हे संगीत तुम्ही विश्वनाथ दादा मस्कर यांचं पहिलं 14वे IPL यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. त्याच्यानंतर निनाद गोरपेकर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. ऋषिकेश केणी तुम्हाला बोलवता. निनाद या आमच्या मुख्य व्यासपीठावरती षटकातील पुढचा बॉल. फटका फसला. विकेट कीपर सांगतो माझा झेल पकडला. रामकृष्ण बाडीची गेली संपुष्टात. विकेट. यो यो अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी. पारितोषिक आलंय. अगदी लय जिगरी. पारितोषिक परत आलं का? हरकत नाही आहे, परंतु प्रेम आहे. स्पर्धा देखील अतिशय चांगली आणि स्पर्धेमध्ये खरं तर आपण एक घटक झालोत हे देखील अभिमानाची गोष्ट आहे. भरपूर गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. छोटी छोटी चिमुकली मुलं येतात, नाचतात. हा क्रीडा सोहळा ते एन्जॉय करतात. ही महत्वाची बाब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अश्विन पाटील खऱ्या अर्थात सिंगर आहेत नारळीचे. ते देखील मॅचला एन्जॉय करतात. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत करू. प्रत्येकी षटकासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राईज भरत शेठ भोईर यांच्याकडनं नारिवली. प्रत्येकी षटकासाठी 2000 रुपये. लेग ब्रेक होता. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रत्येकी षटकासाठी 500 रुपये. गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. 22च्या स्वरूपात एक धाव. धावपलकावरती तुम्ही पाहता 15 वरती 55 लक्ष पार करायचा. प्रवीण भोईरचा षटक क्रमांक तुम्ही दुसरं पाहता. 16 बॉल 40 अजूनही गरज आहे. मोठे फटके मारायच्या स्ट्राईकला तुम्ही पाहताय. सौरभ भोईरला
त्यांचे पिताश्री भरत शेठ भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 2000 उडवलाय. वॉट अ शॉट, बॉल डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर, प्रेक्षकांमध्ये अलविदा आणि ठोकलाय सौरभ भोईरनं पहिला षटकार. बघा लक्षात असू द्या, प्रत्येकी षटकासाठी प्रत्येकी चौकासाठी विकेटसाठी तुम्ही पैसे लावू शकता आणि आमच्याकडे कॅश प्राईज जमा करा प्लीज. आयोजकांनी सूचना आली आहे, लक्ष असू द्या, जे कोणी कॅश प्राईज लावतोय जमा करा पैसे. आता दीपक शेठ पाटील यांचे कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहेत, जमा करा. सौरभ भोईर न मारलाय षटकार, खऱ्या अर्थानं भरत शेठ भोईर यांचे सुपुत्र आहेत ते, म्हणजे घरातच पारितोषिक केलंय. आणि विश्वास शेठ मस्कर तुमच्याकडनं 11,000, काही हरकत नाहीये. हे क्रिकेट वेड आहेत खऱ्या अर्थानं, क्रिकेट प्रेमी. आणखी एक मिस्टर फिल्डर पकडलाय झेल, सौरभ भोईरचा संपलाय खेळ, विकेटचं बटन. माझी बांगडी बांगडी बांगडी. आमचे काळूराम बुवा मडवी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. काळूराम बुवा तुमचं देखील स्वागत करू. गोल्डन मॅन करण पाटील तुमचं देखील स्वागत. सूरज मडवी तुमचं देखील स्वागत. विश्वनाथ शेठ मस्कर आपलं देखील स्वागत. कैलासजी गरत, सर्व मान्यवरांची नावं आमच्यापर्यंत नाही आहे, जे आलेत नक्कीच तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंगसाठी करण फुलोरे. सिद्धू तुझं देखील स्वागत करू. राकेश पाटील, रोहित पाटील टीव्ही स्क्रीनवरती आमच्या दिसत आहेत, तुमचं स्वागत करू. इथे तुम्ही पाहता बॉल मागे चालला, फिल्डर धावतात, एक केली दुसरीचा प्रयत्न, वेगानं वाईड बॉल, 1+2 या 3 धावा. ती खऱ्या अर्थानं सुकन्या देखील नाचते भारी, दिदी डान्स भारी तुझा आणि खूप चांगला डान्स तिच्या माध्यमातून देखील या 3 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे होईल. धावा धावपलकावरती 24 वरती. डीजे जितू, आज डीजे जितू खुश आहे खऱ्या अर्थानं. विश्वनाथ मस्कर आले तर नक्कीच त्यांच्याकडनं कॅश प्राईज देखील खूप लागलाय. जितू डीजेची आत रात शामियानी झाली, हसतोय बघा चेहऱ्यावरती स्मित हास्य. नाही डीजे जितू खूप खऱ्या अर्थानं साधा सीधा शांततेचं प्रतीक. बॅटचा कडा, इथे विकेटचा पतन होईल का? बॅटचा कडा लागला, फर्स्ट टीपला टीप लायजेल, विकेटचं पतन. ती देखील आता जोश मध्ये आली आहे. रात्र झाली, उद्या शाळा देखील आहे, तिला शाळेत जायचं नसावं. ती डान्स खूप छान करते, नक्कीच तिच्यासाठी पारितोषिक द्या मान्यवर, काही हरकत नाही. ती मुलगी, लहान मुलगी देखील खुश होईल, तिला देखील काहीतरी पारितोषिक द्या. खूप चांगली नाचते ती आणि नक्कीच नाव काय तिचं नाव? शिवांजली. खूप चांगला डान्स बघा. आमचे इथे डान्सूर जाते, मोठे मोठे मान्यवर आहेत. द्या तिला कॅश प्राईज देखील द्या. नको का? पैसे नको. बघा तिच्यासाठी एकदा जोरदार टाकले, जर तिला डान्स आवडला असेल तर खऱ्या अर्थानं. विश्वनाथ शेठ मस्कर तुमचं देखील स्वागत करू. आमचे पोलीस कर्मचारी नक्कीच या स्पर्धेला
भेट देण्यासाठी आलेत साहेब या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या आपलं देखील स्वागत करू साहेब. सिंगर संजय पाटील याच्याकडनं 2 षटका जर मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. या आमचे पोलीस कर्मचारी आपलं स्वागत करू. नवरात्रामध्ये 9 रंग आणि खाकी रंग म्हटलं तर बंदोबस्तामध्ये व्यक्त असलेला आमचे तुमचं स्वागत आहे साहेब. या आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. मार्क्सवाल डीजे जीतू स्वागत करू. डीजे जीतू 3000. धाव पलकावरती 24 पाहता. समीकरण 12 मध्ये 31 मॅच इथून संपली नाहीये. करण काटे मैदानामध्ये नयन पाटील क्षमता. फटका चांगला बॉल चालला बॉलच्या दिशेनं फिल्डर आला तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात त्या 2. अकरा बॉल 29 धावेची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल इथे रनआउटची संधी. विकेट मिळेल का? मिळाली आहे विकेट. महत्वाची फलंदाज बाद. अथर्व बिल्डर डेव्हलपर्स विनायक शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 27 वरती पाहता. समीकरण तुमच्या समोर आहे. 10 बॉल 28. निरंजन तुम्ही देखील गुणलेखक खूप छान करता. मॅक्सवेलला खऱ्या अर्थानं स्पर्धा करायला द्या. चांगला गुणलेखक आहे. स्विच हिटचा प्रयत्न करत होती का? अपील 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 केली आहे. अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. बघा अल्ट्राईज नाही आता पण खऱ्या अर्थानं अपील केला विकेट किपरनं. इंटरनॅशनल मध्ये तुम्ही 35 कॅमेरे पाहता. इथे अल्ट्राईजसाठी कॅमेरा कुठलाच नाही तर अल्ट्राईजचा प्रश्न देत नाही. तुम्ही हाईट प्रॅक्टिससाठी रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू घेतला अल्ट्राईजचा आणि अशा रीतीनं डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 28 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. सेकंड राऊंडची पहिली मॅच. अपील 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 पाहिली. चांगली गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. अलंकार भोईरला काल जब्बाब गोलंदाजी केली आतापर्यंत. 9 बॉल आणि आता समीकरण तुम्ही पाहता 8 बॉल 28. चंद्रकांत शेठ भगड साहेबांचं मनपूर्वक सजग स्वागत चिंचपाड्याचे आहेत. तेज तर्रार एकदा गोलंदाजी आवडली असेल तर भातानकर टाळ्या झाल्याच पाहिजेत. व्हॉट अ बॉलिंग आणि आता समीकरण 7 बॉल 28. अवघड आहे बघते इंटरवायजे नारिवलीसाठी. षटकातील पुढचा बॉल. हा देखील डॉट बॉल आला
आणि आता समीकरण 6 बॉल 28 धावेची गरज. सहा मध्ये 28. पहिलाच बॉल रिव्ह्यू तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये रिप्लाय नक्कीच आपण जरूर बघू कशा रीतीनं बॉल लँड झाला. चांगली गोलंदाजी. उडवलाय बॉल. मिस टायमिंग विकेटला पकडलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. दरम्यान सन्माननीय आमचे काळूरामजी माली साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चार बॉल 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचे षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रडामध्ये उंच गेला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग. तू चल में आया. धक्के पे धक्का. आणखीन एक विकेटचं पतन. हा बॉल खूप चांगला आहे. पेठालीची A1 जोडी. आशुतोष ठाकूर, ऋषिकेश केनी, तुमचं दोघांचं मनपूर्वक सरचे स्वागत. कुठं मेडन षटक होईल का? मेडन षटक एकदा जोरदार टाळ्या. या बॉलर संदेश भोईर साठी सामना जिंकला. दुसरा विजय प्रस्थापित केला. टीम भारतानं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम नारिवली. आम्हाला या स्पर्धेमध्ये 2 दिवसाची बोलण्याची. लास्ट बॉल विकेट आहे का पंच? ओ विकेट आहे. कॅच पकडली. आमचे फॉर्च्यून एमएस विचारतात. आणि 2 दिवस आम्हाला बोलण्याची संधी दिली स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025 मध्ये आयोजक तेजस केणे असतील, त्याच्यानंतर विशाल केणे असतील, त्यांची संपूर्ण टीम ग्रामस्थ मंडळ पेठालीचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत घेतो आणि या स्पर्धेतून आम्ही रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.